आजचा आपला दिवस आहे दुसरा, जे की आपण 300 MCQs बघणार होतो. त्याच्यातला दिवस दुसरा असल्यामुळे आजचे आपण 30 MCQs बघणार आहोत. तर ज्यांनी कुणाला बघायचे असेल आधीचे 30 MCQs ते लास्ट व्हिडिओला जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तिथले जे MCQs आपण घेतलेले आहोत ते रिमाइंड करू शकता एकदा. आणि आजचे व्हिडिओसुद्धा बघा, तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत हे MCQs. तर नोटबुक आणि पेन तुम्ही होपसो घेऊन बसलेले असाल कारण नोट करण्यासाठी. तर ज्यांना कुणाला अजून काही इन्फॉर्मेशन लागत असेल MS नर्सिंगबद्दल त्यांनी आताच ग्रुपला जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन जॉईन करू शकता. तर आज आपण बघूया क्वेश्चन नंबर 31 पासून समोरचे क्वेश्चन, कारण आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं 30 क्वेश्चन. त्याच्यानंतरचे आजचे 30 क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. तर सुरू करूया आजचे आपले 30 क्वेश्चन्सला. तर पहिला क्वेश्चन काय आहे? लास्ट क्वेश्चन पर्यंत आपण बघितलं होतं. ज्यांना कुणाला अजूनही डाऊट असतील एका क्वेश्चनमध्ये किंवा कोणत्याही क्वेश्चनमध्ये तर आताच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्याने जेही नवीन नोटिफिकेशन येत असतील ते तुम्हाला लवकरात लवकर सापडतात. त्याच्यामुळे आताच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा क्वेश्चन नंबर 31. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप वेन यू सी इन अनकॉन्शियस पेशंट? तर जर एखादा कंडिशन आहे, एका पेशंटची अनकॉन्शियस झालं असेल ते पर्सन, तर तुमची फर्स्ट स्टेप काय राहणार आहे? तर तुमची फर्स्ट स्टेप काय राहील? पहिला गिव्ह वॉटर, दुसरी चेक फॉर रिस्पॉन्स अँड ब्रीथिंग, तिसरी आहे स्टार्ट चेस्ट कम्प्रेशन इमिडिएटली, चौथा आहे कॉल देअर फॅमिली. तर तुमच्या याच्यामध्ये काय ऑप्शन येईल? तर पहिलं काय येईल आन्सर तुमचं? आधी तर तुम्ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी बघा, तुम्ही रिस्पॉन्स काय करताय, ते पेशंट रिस्पॉन्स करत आहे की नाही, त्याचे असेसमेंट चेक करा, त्याचा पाल्पेशन करा, हे ते करा. म्हणजेच आन्सर नंबर येईल बी. कारण चेक रिस्पॉन्स अँड ब्रीथिंग, त्याची रिस्पॉन्स काय आहे, ब्रीथिंग होत आहे की नाही ते चेक करणं म्हणजेच त्याची पहिली नीड आहे रिस्पॉन्स. त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्या फॅमिलीला किंवा CPR ते सगळं देऊ शकता. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 32. अ सायनोज्ड पेशंट अपियर्स. आता जे पेशंट आहे सायनोज म्हणजे कोणतं पेशंट असू शकते तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. सायनोज पेशंट कोणतंही असू शकते. ह्या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण इझी क्वेश्चन आहे, हे आधीसुद्धा आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर बघा 33 क्वेश्चन. द बेस्ट मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ हॉस्पिटल शार्प वेस्ट निडल्स इज. तर शार्प निडल्सला कसं वेस्ट डिस्पोजल करायचं आपण? तर ते जे शार्प निडल्स असतात किंवा जे सीझर्स असतात ते कुठे डिस्पोज करायचं? तर त्यांना डिस्पोज करण्यासाठी ओपन डम्पिंग, पंक्चर प्रूफ कंटेनर, बर्निंग इन ओपन एअर, रिसायकलिंग डायरेक्टली. तर हे याच्यामधून ऑप्शन कोणतील? तर ओपन डम्पिंगमध्ये गेल्यानंतर काय होऊ शकते? चान्सेस असतात की एखाद्या व्यक्तीला किंवा कोणत्याही व्यक्तीला गळून येणं, हे सगळं होऊ शकते. बर्निंग इन ओपन एअर, आता बर्न करू शकत नाही निडल्स वगैरेला, कसं बर्न करणार? ते प्रॉपर होत नाही. रिसायकल डायरेक्टली, रिसायकलिंगसुद्धा करता येत नाही त्यांना. त्याच्यानंतर बघा पंक्चर प्रूफ कंटेनर. जर त्या शार्प वेस्टला किंवा निडल्सला आपण पंक्चर प्रूफ कंटेनरमध्ये ठेवलं तरच त्याचा डिस्पोजल होत असते हॉस्पिटलमध्ये. पंक्चर प्रूफ म्हणजे असं कंटेनर घ्या ज्याच्यामध्ये निडल टोचल्याने पंक्चर होत नसेल किंवा त्याच्यामधून काही निडल्स बाहेर येऊ नाही शकत, असे कंटेनर यूज करायचे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 34. विच पोझिशन इज बेस्ट फॉर पेशंट विथ ब्रीथिंग डिफिकल्टी? जर एखादा पेशंट असेल तर पेशंटला ब्रीथिंग डिफिकल्टी आहे, तर ब्रीथिंग डिफिकल्टीला काय म्हणलं जाते? याचं मला आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी याच्या आधी पण एक मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ब्रीथिंग डिफिकल्टीला काय म्हणलं गेलं आहे. तर मला ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की ब्रीथिंग डिफिकल्टीला पर्टिक्युलर नेम काय आहे. त्याच्यानंतर त्या क्वेश्चन बघा, ब्रीथिंग डिफिकल्टीमध्ये कोणती पोझिशन दिली जाते? तर आता ब्रीथिंग डिफिकल्टी झाली आहे, जसं एखाद्या पेशंटला ब्रीथिंगला प्रॉब्लेम जात आहे तर कोणती पोझिशन दिलं जाईल? पहिली आहे सुपाईन पोझिशन, दुसरी आहे प्रॉन पोझिशन, तिसरी आहे फाउलर्स पोझिशन, चौथी आहे लिथोटॉमी पोझिशन. आता जाणून घ्या की पहिली सुपाईन पोझिशन म्हणजे काय? तर सुपाईन पोझिशन म्हणजे आपली नॉर्मल पोझिशन जी की आपण झोपत असतो, आणि प्रॉन पोझिशन म्हणजे डोकं खाली आणि सेम तशीच पोझिशन म्हणजेच आपली प्लेन पोझिशन. आता फाउलर्स पोझिशन म्हणजे काय? तर फाउलर पोझिशन म्हणजे 45 डिग्रीमध्ये सिटिंग पोझिशनमध्ये बसणं. आणि लिथोटॉमी म्हणजे काय? आपले पाय हँगिंग असतात लाईक प्रेग्नेन्सीमध्ये. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर येईल सी, कारण फाउलर्स पोझिशन म्हणजे 45 डिग्री पोझिशनला कधी पेशंटला बसवलं तरच पेशंटला ब्रीथिंगला प्रॉब्लेम नाही जाईल आणि त्याला प्रॉपर ब्रीथिंग करता येईल. तर आन्सर नंबर येईल सी, फाउलर्स पोझिशन म्हणजे सिटिंग पोझिशन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 35. वर्ल्ड हेल्थ डे इज ऑब्झर्व्ड ऑन. आता वर्ल्ड हेल्थ डे कधी मनवलं जाते? तर ते मनवलं जाते आपलं
कोणत्या तारखेला होऊ शकते आपलं, तर एप्रिल 7ला. म्हणजेच जे एप्रिल 7ला आहे तर आपलं WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फाउंडेशन डे असल्यामुळे 7 एप्रिलला आपलं जे वर्ल्ड हेल्थ डे आहे ते सेलिब्रेट केले जाते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 36. पल्स ऑक्सिमीटर इज यूज टू मेजर. आता पल्स ऑक्सिमीटर आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे, हे त्याचं नाव लिहिलंय पल्स ऑक्सिमीटर. तर ते कशासाठी यूज केले जाते पल्स ऑक्सिमीटर, तर पल्स ऑक्सिमीटर ब्लड शुगरसाठी यूज केले जाते, ऑक्सिजन सॅच्युरेशन इन ब्लड काउंट केले जाते, लंग्स कॅपॅसिटी मुळे यूज होते किंवा बॉडी वेटमुळे. तर पल्स ऑक्सिमीटर म्हणलंय तर ऑक्सिमीटर म्हणजे पल्स ऑक्सिमीटर म्हणजे O2 काउंट करणं, म्हणजे O2 सॅच्युरेशन काउंट करणं. म्हणजेच आन्सर नंबर येईल बी, ऑक्सिजन सॅच्युरेशन इन ब्लड. जे ब्लडमध्ये O2 किती प्रमाण आहे ते काउंट करणं, ते इन्स्ट्रुमेंट त्याच्यासाठी यूज होते. म्हणजेच आपलं पल्स ऑक्सिमीटर यूज कशासाठी होते, ऑक्सिजन सॅच्युरेशनसाठी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 37. द प्रायमरी पर्पज ऑफ बेड क्रॅडल इज. तर पहिलं प्रायमरी पर्पज काय आहे बेड क्रॅडलचं, तर पहिला ऑप्शन बघा, टू कीप द पेशंट वार्म, टू प्रिव्हेंट द वेट ऑफ टॉप क्लॉथ फ्रॉम टचिंग द पेशंट. तिसरा आहे टू हेल्प द पेशंट सिट अप. चौथा आहे टू प्रिव्हेंट पेशंट फ्रॉम फॉलिंग. तर त्याचा आन्सर येईल टू प्रिव्हेंट वेट ऑफ टॉप क्लॉथ ऑफ टचिंग द पेशंट. तर बेड क्रॅडल कशाला यूज होतं, तर प्रिव्हेंट करण्यासाठी वेट ऑफ टॉप क्लॉथ म्हणजे जे वेट आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी, अल्सर वगैरे झालं नाही पाहिजे त्याच्यामुळे यूज होते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 38. विच ऑफ द फॉलोइंग इज सिम्पटम्स ऑफ इन्फ्लामेशन. आता याच्यामधून खाली दिलेल्या याच्यामधून इन्फ्लामेशनचे सिम्पटम्स कोणते आहेत, तर इन्फ्लामेशन म्हणजे काय, तर इन्फ्लामेशन म्हणजे तुम्ही सांगू शकता मला की काय आहे. तर इन्फ्लामेशन काय असते, म्हणजे एखाद्या व्यक्तीला इंजुरी झाली असेल तर त्याला इन्फ्लामेशन म्हणजे त्या जागी जखम झाले, त्याच्यामध्ये काय काय येत असते, तर स्वेलिंग येत असते, त्या ठिकाणी रेडनेस येत असते, पेन होत असते, हे सगळे सिम्पटम्स होत असतात. म्हणून याचा आन्सर येईल ऑल ऑफ दी अबो, कारण इन्फ्लामेशनमध्ये स्वेलिंग, रेडनेस, पेन हे सगळं आढळून येत असते, सिम्पटम्स येत असतात इन्फ्लामेशनमध्ये. तर आन्सर नंबर डी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 39. द येलो बॅग इज इन BMW बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट इज फॉर. आता तुम्हाला माहिती आहे वेगळ्या डिफरंट बॅग्स दिल्या जातात BMWच्या, म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटच्या. येलो, ब्लॅक, रेड, हे असे ब्लू, हे तुम्हाला बॅग दिले जातात. तर त्यामधून तुम्हाला येलो बॅग विचारली आहे. तर येलो बॅग कशासाठी यूज होत आहे, तर ऑप्शन बघा प्लास्टिक, दुसरा अनाटॉमिकल इन्फेक्शियल वेस्ट, आणि चौथा आहे शार्प, तिसरा आहे शार्प, चौथा आहे ग्लासवेअर. तर आन्सर नंबर येईल बी, कारण येलो बॅग अनाटॉमिकल इन्फेक्शियस वेस्टसाठी यूज जाते. अनाटॉमिकल वेस्ट म्हणजे आता काय, तर जे ब्लडला कॉन्टॅक्ट असलेले ऑर्गन, म्हणजे तुमचे रिमूव्ह केलेले ऑर्गन समजून जा, एखादा वेळ युटेरस, प्लॅसेंटा किंवा एखादा वर्सनचा पाय कापला गेला असेल, हे सगळं ते काय कुठं यूज टाकलं जाते आपल्या येलो कलरच्या बॅगमध्ये. इन्फेक्शियस वेस्ट तेच असते, इन्फेक्शन झालेल्या बॉडी पार्टला तिथं त्या येलो बॅगमध्ये टाकलं जाते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 40. तर 40 क्वेश्चन नंबर काय विचारले गेले, हाऊ मेनी बोन्स आर देअर इन ह्युमन ॲडल्ट बॉडी. तर तुम्हाला एक क्वेश्चन आहे माझ्याकडून की जर आता आपल्या विचारलं गेलं क्वेश्चनमध्ये ॲडल्टमध्ये किती ह्युमनमध्ये बोन्स असतात, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जे चाइल्डमध्ये बोन्स किती असू शकतात, जे चाइल्ड बेबी असेल किंवा एखादा बॉय असेल किंवा गर्ल असेल त्याच्यामध्ये किती बोन्स असतात प्रेझेंट, तर हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर क्वेश्चन्स बघा त्याच्यामध्ये, तर ह्युमन बॉडी जे ॲडल्ट बॉडीमध्ये किती बोन असतात, तर त्याच्यामध्ये बोन असतात 206, म्हणजेच 206 असे बोन्स असतात आपल्या ॲडल्ट ह्युमन बॉडीमध्ये. 41 मध्ये आता काय विचारलं गेलंय, व्हॉट इज द रेशो ऑफ द चेस्ट कम्प्रेशन टू ब्रीथ इन CPR फॉर ॲडल्ट. आता जे CPR देतात त्याच कंडिशनमध्ये ॲडल्टला कम्प्रेशन आणि ब्रीथ किती दिली जाते, तर काउंट केलं तर बघा 30 कम्प्रेशन दिले जाते आणि 2 ब्रीथ्स दिले जाते. दर 30 कम्प्रेशन नंतर 2 ब्रीथ्स, मग परत 30 कम्प्रेशन 2 ब्रीथ, असं सायकल चालत असते CPR मध्ये इन ॲडल्ट. त्याच्या आन्सर बघा 30 कम्प्रेशन आणि 2 ब्रीथ्समध्ये आन्सर नंबर येईल बी येईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 42. द मास्टर्स ग्लँड ऑफ द ह्युमन बॉडी. आता मास्टर्स ग्लँड कोणाला म्हणलं जाते, तर मास्टर ग्लँड म्हणजेच जे सगळ्या ग्लँडला कंट्रोल करते. तर आता तुम्ही मला सांगा की ह्युमन बॉडीमध्ये किती ग्लँड आहेत, तर मला याचा आन्सर द्या तुम्ही की किती ग्लँड आहे. त्याच्यानंतर क्वेश्चनमध्ये बघा की ह्युमन बॉडीमधली मास्टर्स ग्लँड कोणती आहे, तर पहिली थायरॉइडला दिली, दुसरी ॲड्रेनल दिली, तिसरी पिट्युटरी दिली आणि चौथी पॅनक्रियास दिली. तर याच्यामधून
मास्टर्स ग्लँड कोणती आहे तर पिट्युटरी ग्लँड आहे, जी की सर्व ग्लँड्सला कंट्रोल करण्याचं काम करत असते पिट्युटरी ग्लँड. आणि जेव्हापर्यंत पिट्युटरी ग्लँड प्रोव्हाइड नाही करेल सेल तेव्हापर्यंत दुसऱ्या ग्लँड्स वर्क करत नसतात. त्याच्यामुळे मास्टर्स ऑफ ग्लँड पिट्युटरी ग्लँडला म्हणलं जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 43. द पेशंट हु इज NPO शूल. तर NPO काय आहे, तर याचा आन्सर कोणतं येईल याचं बी, रिसीव्ह नथिंग बाय माउथ. NPO शूल म्हणजे पेशंट जे खाऊ नाही शकत, ज्यांना अलाउड नसतं बाय माउथ, त्यांनी काय करावं, जे की रिसीव्ह नाही करू शकत बाय माउथ, त्यांनी लिक्विड डाएट घेऊ शकतात, जे की आपले नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब थ्रू. त्याच्यानंतर बघा 44 क्वेश्चन. विच गॅस इज इसेन्शियल फॉर ह्युमन सर्वायवल. आता गॅस अशी कोणती जी की इसेन्शियल आहे ह्युमन सर्वायवलसाठी. तर ह्युमन सर्वायवल म्हणजे ज्या अशा ह्युमन्सला सर्वाईव्ह करण्यासाठी म्हणजे जिवंत राहण्यासाठी अशी कोणती गॅस आहे जे की हेल्प करत असते आणि इसेन्शियल असते. तर पहिली जे आहे ती नायट्रोजन दिली आहे, दुसरी आहे कार्बन डायऑक्साईड, मग त्याच्यानंतर तिसरी दिली आहे ऑक्सिजन आणि चौथी आहे हेलियम. तर तुम्ही मला सांगा याच्यामधून कोणती गॅस अशी आहे जी की इसेन्शियल आहे ह्युमन सर्वायवलसाठी, म्हणजे ह्युमन जे पर्सन आहे, ह्युमन बॉडी आहे, त्याला सर्वाईव्ह करायला कोणती गॅस लागत असते. तर तुम्ही मला ह्या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणती गॅस तुम्हाला गरजेची आहे, कारण तुम्ही सुद्धा एक ह्युमन आहात. त्याच्यानंतर बघा 45 क्वेश्चन. स्टेटस्कोप वॉज इन्व्हेंटेड बाय. आता स्टेटस्कोप कशाला यूज होते तेच आधी जाणून घ्या की स्टेटस्कोप आपला इंटरनल बॉडी म्हणजेच जे हार्ट रेट आहे किंवा जे आपले वेन्स किंवा आर्टरीचे रिदमिक साऊंड आहे त्याला काउंट किंवा साऊंड ऐकण्यासाठी यूज केला जाते आपला स्टेटस्कोपचा. मोस्टली हार्टच्या साऊंड ऐकण्यासाठी त्याच्यासाठी यूज केलं जाते आपल्या स्टेटस्कोपला. तर त्या स्टेटस्कोपला इन्व्हेंट कोणी केलं, तर त्या स्टेटस्कोपला इन्व्हेंट केलं आहे रेने लिनेन्सिक, म्हणजे त्यांनी जे स्टेटस्कोप आहे ते इन्व्हेंट केलं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 46 क्वेश्चन. व्हॉट डज इम्पॅथी मीन इन नर्सिंग. आता जे इम्पॅथी एक वर्ड आहे तर त्याच्या मिनिंग काय असू शकते नर्सिंगमध्ये. आता जे नर्सिंग स्टुडंट आहेत किंवा नर्सिंग जे प्रोफेसर्स आहेत त्यांना माहिती आहे की इम्पॅथी काय आहे. जे नर्सेस आहेत त्यांना माहिती असते नर्सिंगमध्ये इम्पॅथी हा वर्ड कशासाठी यूज होतोय. तर हे एक अंडरस्टँडिंग म्हणजे एखाद्या पेशंटचे फिलिंग्स अंडरस्टँड करणे किंवा त्याच्या रिलेटिव्हजला काय अफेक्ट होत असेल, का त्यांना इमोशन्स कोणते अफेक्ट होत असतात, कोणते इमोशन्स येत असतात ते समजणं म्हणजेच इम्पॅथी, म्हणजेच आपलं सहानुभूतीसुद्धा समजू शकता एका लँग्वेजमध्ये. तर ते इम्पॅथीचं मिनिंग असू शकते. तर त्याच्यात ऑप्शनमध्ये बघा फीलिंग सॉरी फॉर पेशंट, दुसरा ऑप्शन आहे अंडरस्टँडिंग अँड शेअरिंग फिलिंग्स ऑफ द पेशंट, तिसरा आहे इग्नोरिंग द पेशंट कंप्लेंट, चौथा आहे गिविंग मनी टू द पेशंट. तर पहिलं ऑप्शन तर येईल नाही. सॉरी फील करणं म्हणजे काय, एम्पॅथी नसते. कारण सॉरी फील करणं म्हणजे काय, त्याच्या एखाद्या पेशंटला लागलेलं आहे, सॉरी फील करून काही मिनिंग नाही. त्याच्यानंतर बघा इग्नोरिंग पेशंट कंप्लेंट. जर आपण पेशंटचे कंप्लेंट्स इग्नोर केले तर काय आहे, इग्नोर केले कंप्लेंट्स तर आपण त्या पेशंटला क्युअर कसं करणार, कंप्लेंटच अवॉइड करेल तर आपल्याला पेशंट सुधरवायचं कसं. त्याच्यानंतरचं बघा गिविंग मनी टू द पेशंट, पेशंटला मनी दिलं तर त्याचे इमोशनल जे स्टेबिलिटी आहे ते स्टेबल होत नसते, कॉन्स्टंट होत नसतात त्याच्या इमोशन. तर आन्सर नंबर येईल बी. एम्पॅथी म्हणजे अंडरस्टँडिंग, म्हणजे त्या पेशंटला अंडरस्टँड करून घेणं, त्याचे फिलिंग्स इमोशन अंडरस्टँड करून घेणं आणि सोबतच काय तर शेअरिंग फिलिंग ऑफ द पेशंट, ते पेशंट आपल्याला काय सांगत आहे त्याला त्याच्याबद्दल ऐकून घेणं, त्याला कसं फील होत आहे, कसं दुखत आहे का, कुठे इमोशनली डिस्टर्ब आहे का, त्याला काय प्रॉब्लेम जात आहे ते सगळं ऐकून घेणं म्हणजेच इम्पॅथी आहे. तर आन्सर नंबर येईल बी, अंडरस्टँडिंग अँड शेअरिंग द फिलिंग्स ऑफ द पेशंट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 47. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द लाईफ. तर स्मॉलेस्ट युनिट म्हणजे असं कोणतं युनिट आहे ज्याच्याने लाईफ बनली जाते. तर लिटल जे असतात युनिट त्याच्यामुळे काय बनत असते, ॲटम बनत असते. तर असं कोणतं ऑर्गन आहे किंवा कोणतं युनिट आहे ज्याच्यामुळे आपलं स्मॉलेस्ट युनिट बनत असते किंवा लाईफ बनत असते, लाईफ बनण्यासाठी. तर टिश्यूज, ऑर्गन, सेल आणि सिस्टम हे ऑप्शन दिले आहेत. तर याचा आन्सर येईल सी, कारण सेल्समुळे टिश्यू बनते, टिश्यूमुळे ऑर्गन बनतात आणि ऑर्गन्समुळे सिस्टम बनते. तर ही आहे सायकल स्मॉलेस्ट युनिट पासून लार्जेस्ट युनिटपर्यंत, म्हणजे पहिला आन्सर येईल सेल. तर आन्सर नंबर येईल सी, कारण सेलपासून नंतर टिश्यू बनले जातात, एक एक सेल मिळले की त्याच्या टिश्यू फॉर्म होतात, काही टिश्यू मिळाले त्याच्यानंतरच ऑर्गन्स फॉर्म होतात आणि काही ऑर्गन्स फॉर्म म्हणजे एका जागी आले त्याच्यानंतर सिस्टम डेव्हलप होत असते. तर आन्सर नंबर सी, कारण
सेल हे स्मॉलेस्ट युनिट ऑफ द लाईफ आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 48. युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप इज. आता युनिव्हर्सल डोनर म्हणजे काय, तर असं डोनर जे की सगळ्यांना ब्लड देऊ शकते. असं कोणतं ब्लड ग्रुप आहे जे की सगळ्या ब्लड ग्रुपवाल्यांना ब्लड देऊ शकते, तर त्याचा आन्सर येईल डी, जे की -O आहे, म्हणजे O निगेटिव्ह समजून जा. तर हे आहे युनिव्हर्सल डोनर जे की सगळ्यांना ब्लड देण्याचं काम करत असते. तर सगळ्यांना ब्लड म्हणजे प्रोव्हाइड करते. जेही अदर आहेत ब्लड ग्रुप त्यांना ब्लड प्रोव्हाइड करण्याचा म्हणजे ब्लड डोनेट करू शकते, असं आहे O निगेटिव्ह हे ब्लड ग्रुप. त्याच्यानंतरचं क्वेश्चन बघा 49. तर 49 क्वेश्चनमध्ये काय विचारलं गेलं आहे, इन्फ्लामेशन ऑफ द लिव्हर इज कॉल्ड. जर इन्फ्लामेशन झालं असेल लिव्हरला, म्हणजेच काय इंजुरी झाली असेल किंवा स्वेलिंग आली असेल, रेडनेस आलं असेल, तर काय होते लिव्हरवर अफेक्ट म्हणजे लिव्हरवर आले असेल, तर त्या कंडिशनला काय म्हणलं जाते, तर त्या कंडिशनला काय म्हणलं जाऊ शकते, तर ऑप्शनमध्ये बघा गॅस्ट्रिटायटिस, नेफ्रायटिस, हेपॅटायटिस आणि आर्थरायटिस. तर त्याला म्हणलं जाते हेपॅटायटिस, कारण लिव्हरला इन्फ्लामेशन झालं असेल, जर त्यावर रेडनेस, स्वेलिंग, पेन होत असेल, तर त्या कंडिशनमध्ये हेपॅटायटिस ही कंडिशन आढळत असते. म्हणजे त्या कंडिशनमध्ये इन्फ्लामेशन झाले असेल लिव्हरला, तर त्या कंडिशनला म्हणलं जाते हेपॅटायटिस. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 50. हु इज द फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग. तर ह्या क्वेश्चनमध्ये विचारलं गेलं आहे जी की मॉडर्न नर्सिंग आहे ते कोणी केली गेली आहे, म्हणजे फाउंडर कोणी स्टार्ट केली आहे, तर ती पहिली बघा आन्सरमध्ये क्वेश्चनमध्ये जे ऑप्शन आहे ते बघा वर्जिनिया हेंडरसन, दुसरं फ्लोरन्स नाइटिंगेल आणि तिसरा आहे डोरोथिया ओरेम, चौथा आहे सिस्टर निवेदिता. तर याचा आन्सर येईल बी, फ्लोरन्स नाइटिंगेल. कारण जी मॉडर्न नर्सिंगची फाउंडर होती ती फ्लोरन्स नाइटिंगेल होती, कारण ती पहिली अशी नर्स होती जिने जे आर्मीचे सोल्जर असतात त्यांना जाऊन रात्रीला ट्रीट केले. त्याच्यामुळे त्या लेडीमुळे मॉडर्न नर्सिंग हे आढळून आली. त्याच्यामुळेच मॉडर्न नर्सिंगची फाउंडर म्हणजेच आपली फ्लोरन्स नाइटिंगेल येईल. तर आन्सर नंबर येईल त्याचा बी. क्वेश्चन नंबर 51 बघा आता. द नॉर्मल गॅस्टेशन पिरियड प्रेग्नेन्सी ड्युरेशन इन ह्युमन अप्रॉक्सिमेटली. जर गॅस्टेशन पिरियड म्हणजेच काय होते, प्रेग्नेन्सी ड्युरेशन म्हणजेच प्रेग्नेन्सीची जे मंथ असं म्हणू शकता तुम्ही, ड्युरेशन किती दिवसाची, कालावधी समजून, कालावधी किती दिवसाची असते इन ह्युमन अप्रॉक्सिमेटली, तर किती दिवसाचं असू शकते. येतात डेजमध्ये विचारलं गेलं आहे, तर तुम्ही डेज काउंट करा. तर किती आपल्याला तर असं माहिती आहे की 9 मंथची प्रेग्नेन्सी असते आपल्या ह्युमनमध्ये, म्हणजेच ह्युमन फिमेलमध्ये. तर त्याच्या डेजमध्ये काउंट केलं तर किती होऊ शकते, तर ऑप्शन नंबर बघा पहिला 250 डे, 280 दिवस, तिसरा आहे 300 दिवस आणि चौथा आहे 320 दिवस. तर 9th मंथ म्हणजेच 280 दिवस होत असतात. तर 280 दिवसात गॅस्टेशन पिरियड म्हणजेच प्रेग्नेन्सी ड्युरेशन असते ह्युमन अप्रॉक्सिमेटली. ह्युमनमध्ये अप्रॉक्सिमेटली 280 दिवसचा आपला प्रेग्नेन्सी ड्युरेशन असते. तर आन्सर नंबर येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 52. व्हॉट इज द नेम ऑफ द फर्स्ट स्टूल पास्ड बाय द न्यूबॉर्न. आता फर्स्ट स्टूल कसं पास होते, कोणत्या कलरमध्ये पास होते, एकतर डार्क ग्रीनमध्ये होत असते किंवा ब्लॅक होत असते त्याचं स्टूल पास, तर त्याला म्हणलं जाते आपला मेकोनियम. म्हणजेच आन्सर नंबर येईल बी, कारण डार्क असते आणि ब्लॅक असू शकते न्यूबॉर्नचा स्टूल, त्याच्यामुळे त्याला मॅकोनियम हे नाव दिले गेले आहे. म्हणजेच आन्सर नंबर बी येईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 53. एक्सक्लुझिव्ह ब्रीथिंग बेस्ट फीडिंग इज रिकमेंडेड फॉर द फर्स्ट. जर एखादं बेबी बॉर्न झालं असेल तर त्याला किती एक्सक्लुझिव्ह बेस्ट फीडिंग दिली जाते, किती दिवसासाठी दिली जाते, तर याच्यामध्ये मंथमध्ये दिलं आहे. कारण जे नवीन बॉर्न झालेला बेबी असेल त्याला आधी आईचं दूध पाजलेलं जाते, तर ते किती दिवसापर्यंत पाजू शकतात, त्याच्यानंतर म्हणजे बाहेरचं दूध किंवा बाहेरचं जेवण चालू शकतात. तर ते असते ऑप्शनमध्ये बघा 3 मंथ, 6 मंथ, 9 मंथ, 12 मंथ. तर याच्यामध्ये आन्सर येईल आपलं 6 मंथ. कारण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग आपल्या चाइल्डला ब्रेस्ट फीडिंग म्हणजेच मॅक्झिमम 6 मंथ तरी त्यांना चांगलं आईचं दूध पाजलं पाहिजे, कारण त्या दूधमध्ये इम्युनिटी असते आणि लहान बाळाची इम्युनिटी स्ट्रॉंग झाली पाहिजे, म्हणून मॅक्झिमम 6 मंथ तरी ब्रेस्ट फीडिंग केली जाते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 54.
द कांगारू मदर केअर KMC इज प्रायमरी यूज फॉर. जे कांगारू मदर आहे, आता कांगारू तुम्हाला माहितीच असेल, त्याच्यामध्ये जे कांगारू मदर आहे तर ते प्रायमरी यूज का करते, ते कशासाठी यूज करते, ते आन्सर येईल याचं बी, लो बर्थ वेट अँड प्रीमॅच्युअर बेबी. जे कांगारू मदर आहे ते कशासाठी यूज करत असते, आपलं जे तुम्हाला माहिती असेल त्या समोर पोटाच्या समोर पिशवी असते, तर ते लो बर्थ वेट असते जे आपलं बेबीचं असते, आणि प्रीमॅच्युअर बेबीला ठेवण्यासाठी मदर केअर करत असते. जे प्रायमरी यूज होत असते, कारण ओव्हरवेट बेबीज ते काही ठेवत नसतात, बेबी विथ फिवर ते नसतं, बेबी विथ जॉन्डिस ते काही असं नाही आहे. तर त्याचा आन्सर येईल बी, कारण लो बर्थ वेट, जेव्हा बर्थ झालेला कांगारू चाइल्ड असेल किंवा प्रीमॅच्युअर बेबी असेल तर त्याला केअर करते पहिले प्रायमरी कांगारू मदर. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 55. विच वॅक्सिन इज गिवन ॲट बर्थ प्रोटेक्ट अगेन्स्ट ट्युबरक्लोसिस. ते जेव्हा झालेला न्यूबॉर्न असेल त्याला ट्युबरक्लोसिसला अगेन्स्ट प्रोटेक्ट करण्यासाठी कोणती वॅक्सिन दिली जाते, तर पहिली दिली आहे DBT, दुसरी आहे OPV, तिसरी आहे BCG आणि चौथी आहे हेपॅटायटिस B. तर अशी कोणती वॅक्सिन असू शकते जी की अगेन्स्ट करते प्रोटेक्ट करायला ट्युबरक्लोसिसला, तर ती आहे BCG. आता BCGचा फुल फॉर्म काय, तर याचा क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही सांगा, कारण BCG ऑलमोस्ट माहिती असते स्टुडंटला, कारण BCGचा जे न्यूबॉर्न आहेत त्यांना ऑलमोस्ट चाइल्डला असं एकही चाइल्ड नसते ट्युबरक्लोसिस अगेन्स्ट प्रोटेक्ट करण्यासाठी BCG ही वॅक्सिन दिली जाते. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की BCGचा लॉंग फॉर्म काय आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बघा 56. द प्रोसिजर यूज टू असेस अ न्यूबॉर्न फिजिकल कंडिशन ॲट 1 to 5 minutes आफ्टर बर्थ इज. तर अशी कोणती प्रोसिजर आहे जी की असेस करते न्यूबॉर्नला फिजिकल कंडिशनसाठी ॲट 1 to 5 minutes आफ्टर बर्थ. तर आन्सर काय येईल याचा, पहिलं ऑप्शन बघा आधी BMI स्केल, दुसरी आहे अबगार स्कोर, तिसरा आहे ग्लास्को स्कोमा स्केल आणि चौथा आहे नॉर्टन स्केल. तर याचा आन्सर नंबर येईल बी, अबगार स्कोर. तर हे एक अशी प्रोसिजर आहे जी की न्यूबॉर्नचं फिजिकल कंडिशन मेजर करण्यासाठी किंवा असेस करण्यासाठी 1 to 5 minutes आफ्टर बर्थला दिलं जाते आणि केली जाते. अबगार स्कोर म्हणजेच आन्सर नंबर येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 57. विच इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द ह्युमन बॉडी. आता ह्युमन बॉडीमध्ये किती सारे ऑर्गन्स आहेत, तर त्याच्यामध्ये ऑर्गन्स कोणत्या कोणत्या सिस्टमचे असतात, वेगळ्या वेगळ्या सिस्टमचे असतात. त्याच्यामध्ये लिव्हर, हार्ट, स्किन, लंग्स हे सगळे ऑर्गन्स आहेत आपले, तर एक्झाम्पलमध्ये दिले आहेत. तर याच्यामध्ये मोठं सगळ्यात ऑर्गन कोणतं आहे जे की आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, तर लिव्हर तर आपल्याला माहिती आहे थोडं आपल्या बॉडीमध्ये आतमध्ये आहे, तर आता तुम्ही तर बघितलं नसेल पण माहिती आहे की थोडं छोटं असते. हार्ट आपल्या हँडच्या बरोबर असते, म्हणजे एका आपल्या मुठ्ठीबरोबर. स्किन कसं आहे, तर स्किनला काउंट करता येत नाही. आता लंग्स सुद्धा काउंट केले जाते, म्हणूनच आन्सर नंबर येईल सी, कारण सगळ्यात मोठी ऑर्गन आहे स्किन, कारण ते पूर्ण होल बॉडीला म्हणजे कव्हर केली जाते. त्याच्यामुळे ऑर्गन कोणतं लार्जेस्ट ऑर्गन येईल, सी म्हणजे स्किन. हे एक ह्युमन बॉडी मधला लार्जेस्ट ऑर्गन आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 58. द पॉवर हाऊस ऑफ द सेल इज नोन ॲज. आता पॉवर हाऊस कशाला म्हणलं जाते, आता पॉवर हाऊस का बरं म्हणलं गेलं असेल, कारण अशा ठिकाणी ज्या ऑर्गन म्हणजे किंवा जे सेलचं प्रोड्यूस करते, एनर्जी प्रोड्यूस करण्याचं काम असं जे ठिकाणी युनिट करत असेल किंवा काही करत असेल एखादं तिथला ऑर्गन किंवा युनिट म्हणू शकता. तर त्याच्यामध्ये ऑप्शन बघा न्यूक्लियस, दुसरा आहे रायबोझोम, तिसरा आहे मायटोकॉन्ड्रिया आणि चौथा आहे गोल्गी अपॅरेटस. तर आन्सर नंबर येईल मायटोकॉन्ड्रिया सी, कारण मायटोकॉन्ड्रिया हे काय करत असते, ATP जनरेट करायचं काम करत असते. म्हणजेच ATP जनरेट करणं म्हणजेच एनर्जी जनरेट करायचं काम करत असते आणि तेच सेलला प्रोव्हाइड करत असते एनर्जी. त्याच्यामुळे पॉवर हाऊस ऑफ द सेल इज कॉल्ड मायटोकॉन्ड्रिया, म्हणजेच आन्सर नंबर येईल सी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 59. विच पार्ट ऑफ द ब्रेन कंट्रोल बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. असं कोणतं पार्ट आहे, आता तुम्हाला ब्रेनचे पार्ट माहीत असतील, सेरेबेलम, सेरेब्रम, मेडुला ऑब्लांगेटा, थॅलामस, हे सगळे पार्ट आहेत आपल्या ब्रेनचे. तर याच्यामध्ये असं कोणतं पार्ट आहे जे की कंट्रोल करत असते बॅलन्सला, आपल्या बॉडी बॅलन्सला आणि कोऑर्डिनेशनला. जे पण आपण कामं करतो त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन बॅलन्स होणं, त्याच्यासाठी असं कोणतं पार्ट आहे जे की ब्रेनचं काम करत असते. तर इथं ऑप्शनमध्ये बघा सेरेब्रम, दुसरा आहे सेरेबेलम, तिसरा आहे मेडुला ऑब्लांगेटा आणि चौथा आहे थॅलामस. तर याचा आन्सर येईल आपलं बी, सेरेबेलम. तर सेरेब्रम असं
पार्ट आहे बॉडीचा, म्हणजे ब्रेनचा, जे की कंट्रोल करत असते आपल्या बॅलन्सला आणि कोऑर्डिनेशनला. तर आन्सर नंबर येईल बी, सेरेबेलम. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन बघा. हाऊ मेनी चेंबर्स आर प्रेझेंट इन ह्युमन हार्ट. आता ह्युमन हार्ट तुम्हाला माहितीच असेल, आता तुम्ही शिकले असेल 10वी-12वीला, तर 12वीला सुद्धा शिकले असाल, आता तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये माहितीच असेल किंवा बायोलॉजीमध्ये शिकलं असेल. तर हार्ट तुम्हाला माहितीच आहे. हार्टमध्ये चॅम्बर्स किती असतात, तर हार्टमध्ये चॅम्बर्स असतात 4. आता त्याच्यामध्ये ऑप्शन येईल सी, म्हणजे आन्सर नंबर येईल सी. आता 4 चॅम्बर्स आहेत, पण आता ते कोणते कोणते असू शकतात, तर 2 ॲट्रियल आणि 2 वेंट्रिकल चॅम्बर असतात. तर 2 ॲट्रियल आणि 2 वेंट्रिकल चॅम्बर मिळून 4 असे चॅम्बर काउंट केले जाते. तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 जे चॅम्बर्स असतात ॲट्रियल आणि 2 वेंट्रिकल, त्याला कसं काउंट केले जाते, तर ते बघा. लेफ्ट ॲट्रियल, लेफ्ट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल, राईट ॲट्रियल, राईट वेंट्रिकल, असं काउंट केले जाते. असे 4 चॅम्बर तुम्हाला हार्टमध्ये विजिबल होते, जे की ब्लड पंप करायचं काम करत असते. होप सो तुम्हाला हे सगळे क्वेश्चन समजले असतील, कारण हे क्वेश्चन सगळे तुमचे बेसिक आहेत आणि तुम्हाला 100% तुम्हाला या क्वेश्चनमधून तुम्हाला येणारच आहेत. आणि आम्ही सोबतच मॉक टेस्ट घेत आहोत. तर मॉक टेस्टमध्ये तुम्हाला 40 मॉक टेस्ट देण्यात येतील. सो ज्यांना कुणाला मॉक टेस्ट जॉईन करायचे असेल त्यांनी आताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, ग्रुपची लिंक तुम्हाला मिळेल, तिथे जाऊन जॉईन करू शकता आणि आम्हाला सांगा की आम्हाला मॉक टेस्ट जॉईन करायची आहे. कारण त्या मॉक टेस्ट मुला तुम्हाला ॲक्युरेसी आणि कॉन्फिडन्स येईल आणि त्याच्यामुळेच तुम्हाला क्वेश्चन सोडवायला हेल्प होईल. आणि त्याच क्वेश्चनमुळे तुम्हाला जे एक्झामिनेशन आहे त्याला हेल्प होईल, जे की गव्हर्नमेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन व्हायला. तर ह्या क्वेश्चनमधून 100% तुम्हाला क्वेश्चन येणारच आहेत. तर हे सगळे क्वेश्चन होपसो तुम्हाला समजले असतील. एखाद्या क्वेश्चनमध्ये मिस्टेक झाली असेल किंवा तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण तुम्हाला समजणं हे गरजेचं आहे. तुम्हाला समजलं असेल तरच तुम्हाला हेल्प होईल एक्झामिनेशनसाठी. एखाद्या क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम गेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा ग्रुपला जॉईन झाले असाल तर तिथेही तुम्ही सांगू शकता की हा क्वेश्चन आम्हाला समजलं नाही. तर होपसो तुम्हाला हे क्वेश्चन समजले असतील. आपल्या आजचे दिवस 30 क्वेश्चन झालेले आहेत. तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला असाल तर माझे विचारलेले क्वेश्चनचे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जेही न्यू स्टुडंट असतील चॅनलला त्यांनी आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन अपडेट येत राहतील आणि MS नर्सिंगबद्दल सगळी इन्फॉर्मेशन माहिती पडत राहील. धन्यवाद.